आई गावदेवी दुधनी टीमचे कॅप्टन. चला लवकरात लवकर या. आपण टॉस करून घेऊया पहिला. सचिन 11 भिनार आयोजित कैलासवासी सचिन स्मृती चषक 2025 आजचा हा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील पहिला टॉस आपण या ठिकाणी उडवणार आहोत. आपण आजच्या दिवसातील पहिला टॉस आपल्या पंचांच्या शुभ हस्ते उडवूया. विश्वास पाटील सर, दिनेश भोईर सर, आपण या. नक्कीच आजच्या पहिल्या टॉसचा मान आपल्या पंचांना आपण देऊया. टॉस या ठिकाणी होत आहे. वारली 11 येऊर आलंय, अर्थातच टॉस त्याने जिंकलाय. पंचांना विनंती आहे. टॉस जिंकलाय वारली 11 येऊर टीमचे कॅप्टन रोहित माझ्या समवेत आहेत. रोहित, टॉस जिंकलाय, काय करणार? बॅटिंग. प्रथम फलंदाजी करतो, याचं मुख्य कारण काय? सकाळचा सत्र आहे, आता बघू काय. 4 ओव्हरची मॅच, कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? काय 35 ते 40. कोणाकडून जास्त अपेक्षा असतील? सुरेश, विक्की, ऋतिक. या स्पर्धेबाबत थोडक्यात? आयोजन तर खूप सुंदर आहे. धन्यवाद आम्हाला एंट्री दिल्याबद्दल. थँक्यू. माझ्यासाठी तुला शुभेच्छा. त्यानंतर टीम आई गावदेवी दुधनीचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत. पहिला प्रश्न हा की मागच्या 2 दिवसापासून या स्पर्धेची चर्चा भरपूर मोठ्या प्रमाणात चालू आहे. या स्पर्धेबद्दल तुझं वैयक्तिक मत काय? स्पर्धा तर खूप छान आहे आणि त्याही आम्हाला हे ग्राउंडवर खेळायला दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. टॉस महत्त्वाचा होता का आणि जिंकला असतं तर काय घेतलं असतं? जिंकला असं तर बॅटिंगच घेतली असती, पण मनाविरुद्ध झालेलं आहे. नक्कीच आता मात्र क्षेत्ररक्षण करायचं आहे. 4 ओव्हर्समध्ये समोरील टीमला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. कोणत्या गोलंदाजांकडून जास्तीत जास्त अपेक्षा असतील? दुर्गेश आहे, निखिल आहे आणि स्वप्नील आहे. धन्यवाद. तुला देखील मॅचसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर टॉस झाला या ठिकाणी. वारली 11 येऊर टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला. प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे, तर गोलंदाजीसाठी दुधनी टीमला इन्व्हाइट केलं आहे. थोड्याच वेळात आपण मॅचला या ठिकाणावरनं सुरुवात करणार आहोत. थँक्यू. चला आई गावदेवी दुधनी टीमचे कॅप्टन, आपण आपला संघ घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्या. चला दोन्ही टीम्स आम्हाला कोऑपरेट करा. 11 मॅचचं शेड्यूल आहे, शेड्यूल भरपूर मोठं आहे. सो प्लीज वेळे संदर्भात आम्हाला सहकार्य करा. काल देखील 11 मॅचचं शेड्यूल होतं, ज्यामध्ये 2 सुपर ओव्हर देखील पाहायला मिळाल्या होत्या. वेलकम अनंता कोहली सर, पंच आहेत.
चला आपण मॅचला सुरुवात करूया. दोन्ही टीम्स आम्हाला सहकार्य करा. सचिन 11 भिनार आयोजित कैलासवासी सचिन स्मृती चषक 2025चा हा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील ही पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. वारली 11 येऊर विपक्ष आई गावदेवी दुधनी. वारली 11 येऊर टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे तर गोलंदाजीसाठी आई गावदेवी दुधनी टीमला इन्व्हाइट केलाय. चला वारली 11 येऊर टीमचे कॅप्टन आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. लवकरात लवकर आपण मॅचला सुरुवात करूया. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. टीम येऊरचे कॅप्टन आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा.
आई गावदेवी दुधनी टीमचे कॅप्टन आपला 12th मान आमच्या कॉम्बॉक्समध्ये पाठवा. टीम येऊरने या ठिकाणी टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली आहे आणि फलंदाजीसाठी स्वतः कॅप्टन आपण ॲज अ ओपनर पाहतोय रोहित विथ नरेश. फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅकवर निखिल आलाय. पाहूया सुरुवात कशा प्रकारची राहील. पंचांचा अधिकृत इशारा. मॅच ऑन. खेळाला सुरुवात. हा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील पहिली मॅचचा पहिला चेंडू निखिल बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल. अडबा बाटने खेळण्याचा प्रयत्न. संपर्क नाही आहे. अपील तर जोरदार झाली होती. हाईट फॅक्टर नक्कीच लक्षात घेतला असेल त्या ठिकाणी दिनेश भोईर सरांनी. पंच दिनेश भोईर सर, विश्वास पाटील सर, अनंत कोहली सर. आज नक्कीच हे 3 पंच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल अतिशय सुरेख म्हणावा लागेल. नक्कीच मातीची विकेट आहे. सकाळचं सत्र चेंडू जो आहे तो थोडा कमी गतीने येईल आणि थोडा थांबून येईल यात काही शंका नाही आहे. आणि जसजसं क्रिकेट पुढे जाईल नक्कीच चित्र वेगळे पाहायला मिळतील. मात्र यावेळेस बाटची कडा. यष्टीरक्षकाची चुकी पाहायला मिळते. कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी. रोहितला हे जीवनदान आणि सोबतच पहिली धाव फलकावर टीम वारली 11 येऊरसाठी. यष्टीरक्षक संकेतच्या माध्यमातून ही चुकी झाली आहे. पहिली विकेट नक्कीच मिळाली असती त्या ठिकाणी. मात्र रोहित सुरक्षित आहे. जीवनदान रोहितसाठी आणि या जीवनदानाचा कशा प्रकारे फायदा घेईल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. खरं तर ॲज अ ओपनर टीमला भरपूर साऱ्या अपेक्षा असतात चांगली सुरुवात करून देणं. मात्र ती चांगली सुरुवात आतापर्यंत आपण गोलंदाजाचे पाहतोय. नक्कीच निखिल 2 बॉल टाकून झाल्यात. 1च धाव खर्च केली आहे ज्यामध्ये कॅच ड्रॉप पाहायला मिळाली. या बलेस बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. मिळेल पहिली विकेट निखिलला. नरेशला परतावं लागेल. फलंदाज बाद. नेक्स्ट मॅच पुढची मॅच जी आहे ती तुम्हाला पाहायला मिळेल मनस्वी 11 गाणे विपक्ष जय बजरंग भावल्ले बी या 2 टीममध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. वेलकम पंकज पाटील कॅमेरामॅन. अगदी साऊथची झलक पाहायला मिळाली. नक्कीच आणि त्या अंदाजाने तुम्ही आज दिवसभर काम देखील कराल ही अपेक्षा आहे. वळूया मॅचच्या दिशेने. पुढचा बॉल यावेळेस समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला. बॉल उचलला जातोय. सिंगल कंप्लीट. नरेश डक 0 धावसंख्येवर बाद झालाय. अकाउंट ओपन करता आलं नाही आहे नरेशला. वैयक्तिक पहिला बॉल खेळत असताना मात्र कव्हरच्या वरून उडवण्याचा प्रयत्न ज्यामध्ये फसला गेलाय. पहिली विकेट नरेशची पाहायला मिळाली. गुड बॉलिंग. चांगली सुरुवात निखिलच्या माध्यमातून आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल निखिल पाटील पुन्हा एकदा. या वेळेस समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. लॉंग ऑनला बॉल उचलला गेलाय. सिंगल कंप्लीट. तीन धावा फलकावर आहेत.
निखिल पुन्हा एकदा पॉपलाईन एंडकडनं षटकातील शेवटचा बॉल या वलेस कव्हरच्या वरून इनसाइड आउट फटका. फटका चांगला आहे, चेस केले जाते त्या ठिकाणी, मात्र नक्कीच शेवटच्या मोमेंटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बॉल स्टॉप केला गेलाय. आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. तर अशा प्रकारे यस 3 धावा. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाल्या. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत. 1 गडी बाद 6 धावा. काय कमालीचं षटक फेकलंय निखिलने. निखिल पाटीलची गोलंदाजी नक्कीच चांगली सुरुवात आपल्या टीमला करून दिली आहे त्या ठिकाणी निखिलने. टॉस जिंकला आणि त्यानंतर फलंदाजी स्वीकारली वारली 11 येऊर टीमने. मात्र ती का स्वीकारली हे त्यांना पहिल्या ओव्हरमध्ये दाखवून देता आलं नाही आहे. कारण त्या विरोधात विचार केला तर नक्कीच निखिलने मात्र अचूक टप्पाची गोलंदाजी दाखवली आहे. सकाळचं सत्र पहिलं षटक अप्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. सुरुवात चांगली झाली आहे निखिलच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं षटक पॉवरफुल फेकलं गेलं आहे. आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन. बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 2 घेऊन स्वप्नील गायकर. पाहूया स्वप्नील कशा प्रकारे गोलंदाजी करेल. कारण सुरुवात तर चांगली झाली आहे, प्लॅटफॉर्म चांगलं बनलं आहे. पहिल्या षटकाच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 6 धावा खर्च करत एक महत्त्वाची विकेट पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. त्याचं कारण म्हणजे पॉवर प्लेचं बंधन संपलंय. स्वप्नील गायकर चला थोडी घाई कर. आपण लवकरात लवकर सुरुवात करा. यास टायमिंग लावलेला आहे या ठिकाणावरनं. 15 मिनिटामध्ये तुम्हाला 3 षटकं फेकायची आहेत, अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये पॅनलाइज केलं जाईल. 2 धावा कंप्लीट होतात त्या ठिकाणी. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. चांगली कॉलिंग रोहितच्या माध्यमातून. रोहित टीमचे कॅप्टन आहेत. नक्कीच टॉस जिंकला, क्षेत्र फलंदाजी स्वीकारली. अगदी आपण सकाळचं सत्र म्हटलं ना की प्रत्येक टीमला प्रथम गोलंदाजी स्वीकारताना पाहतोय. मात्र अगदी प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचा हा डिसिजन रोहितच्या माध्यमातून घेतला गेला आहे. परंतु आपण घेतलेला निर्णय हा योग्य आहे हे नक्कीच सिद्ध करावं लागेल रोहितला. ऑन साईडला प्रोटेक्शन वाढवलं गेलं आहे. यावेळेस हा बॉल ऑफ ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट झाली आहे. फक्त ना फक्त एकच धाव. ओव्हर थ्रो झाला आहे आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. पुन्हा एकदा ओव्हर थ्रो आपण पाहतोय. 3री धाव घेण्याचा प्रयत्न. काय घडतंय हे मैदानाच्या आतमध्ये. थोडा भागमभाग क्रिकेट पाहायला मिळाला. 3 धावा कंप्लीट. ज्या ठिकाणी एकच धाव होती त्या ठिकाणी मात्र 3 धावा पळून काढल्या गेल्यात. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस देखील संपर्क हवा तसं नाही आहे. 1 धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 12 धावा धावफलकावर आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा बॉल टॅप केलाय. पॉइंट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 2री धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत.
धावफलक 2 पुढे सरकलंय. 14 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल या वेळेस देखील हलक्या हाताने समोरच्या दिशेने बॉलला उडवण्याचा प्रयत्न झाला होता. लॉंग ऑफवरून क्षेत्ररक्षक मिडॉपला पोहोचले. बॉल उचलला गेला. फक्त मिळेल सिंगल. एका बॉलचा खेळ बाकी आहे अजून या षटकातील. शेवटचा बॉल स्वप्नील. या वेळेस मात्र फटका चांगला आहे. रिव्हर्स अटॅम्प रोहितच्या बॅटमधून येतोय हा पहिला चौकार. 2 षटकांचा खेळ कंप्लीट. धावा धावफलकावर 19. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. दुसऱ्या षटकातील शेवटच्या बॉलवर रोहितच्या बॅटमधून आपण चौकार पाहिला. 19 धावा धावफलकावर झाल्या आहेत. वेलकम मोहित साबले, आमचे गुणलेखक आहेत. प्रत्येक बॉलचा अप टू डेट डेटा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय मोहितच्या माध्यमातून. वेलकम. षटक क्रमांक 3 दुर्गेश भोईर. बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल. ऑफ ड्राईव्हचा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. वेल स्टॉप. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट होत आहेत. वन 21 धावा धावफलकावर झाल्या आहेत. दुर्गेश भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस ऑन साईडला बॉल स्क्वेअर लेगमधून ट्रॅव्हल झाला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला थोडी मिसफील्ड पाहायला मिळते आणि त्याचं रूपांतर पुन्हा एकदा दुसरी धावेमध्ये. वारंवार डबलमध्ये कन्व्हर्शन पाहतोय आपण. विकीचा विचार केला तर आतापर्यंत 3 डबल त्याच्या बॅटमधून आलेत. वेलकम यशवंत वाघ विथ ज्युनियर वाघ. दुर्गेश पुन्हा एकदा. या बॉलेस देखील फटका चांगला आहे. खाली क्षेत्र निवडलं. गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय. अगदी दुरून क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचत आहेत आणि त्या दरम्यान तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची विकेट. रोहितला परतावं लागेल. महत्वाचा गडी बाद.
संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडी अंतर्गत सचिन 11 भिनार आयोजित सचिन स्मृती चषक 2025 क्रिकेटचा धमाका आपण या ठिकाणी पाहतोय. आजचा हा सलगचा तिसरा दिवस या स्पर्धेचा. पहिली मॅच वारली 11 येऊर विपक्ष आई गावदेवी दुधनी ही चालू आहे. त्यानंतर मात्र मनस्वी 11 गाणे विपक्ष जय बजरंग भावले बी या दोन टीममध्ये तुम्हाला पुढची मॅच पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर एम स्पोर्ट अलखिवली असेल, जयदुर्ग खुंदेपटा असेल, सचिन 11 भिनार आयोजक शिवसाई FYB, जय बजरंग चिंचवलीपाडा, जय भोलेनाथ अंबराईपाडा, आई गावदेवी धामणगाव, अष्टविनायक पोगाव या टीम्सला देखील आज आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. दुर्गेश नाईक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस हा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल कंप्लीट. (26) 26 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ आपण पाहतोय. आतापर्यंत फक्त एकच मोठा फटका पाहायला मिळाला आहे. यावेळेस देखील पुढे होऊन खेळण्याचा प्रयत्न. स्टेप आउट झाले होते फलंदाज. एक धाव कंप्लीट. दोन्ही गाड्या एकाच रुल्लावर. परिणामस्वरूप अपघात. रनआउटची विकेट फलंदाज. आणि त्यानंतर चुकीची कॉलिंग. तालमेल देखील चुकीचं पाहायला मिळालं. परिणामस्वरूप फलंदाज सुरेशला मैदान सोडावं लागलं. नवीन फलंदाज ऋतिक जाधव येतोय. पाहूया ऋतिक जाधव कशा प्रकारे फलंदाजी करेल, कारण आतापर्यंत 3 गडी बाद झाल्यात आणि त्यानंतर डावाला सावरायचं आहे. जबाबदारीने खेळावं लागेल. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3चा खेळ कंप्लीट झाला आहे. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत. 3 गडी बाद. 27 27 धावा. शेवटचं अंतिम षटक पाहूया. बॉलिंग ट्रॅकवर कोण येतोय. शेवटचं षटक कंप्लीट झाल्यानंतर आपण टॉस उडवणार आहोत. मनस्वी 11 गाणे विपक्ष जय बजरंग भावले बी या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅकवर सुजित जाधव येतोय. पाहूया सुजित जाधव शेवटचं षटक कशा प्रकारे फेकेल. पहिल्या 3 गोलंदाजांचा विचार केला तर आतापर्यंत 27 धावा खर्च झाल्यात. थोडं स्पीडली गेला. षटकातील पहिला बॉल. सुजित जाधव बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस देखील स्टेप आउट झाले होते फलंदाज. बॅटची मोठी गाडा. शॉर्ट थर्ड मॅनला बॉल स्टॉप केला गेलाय. सिंगल कंप्लीट.
28 28 धावा धावफलकावर आहेत. पुढचा बॉल, या वेळेस हा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. शेवटचं षटक आहे आणि या षटकामध्ये नक्कीच जास्तीच्या धावा ठोकण्याचा प्रयत्न असेल वारले 11 येऊर टीमचा, तर त्या उलट आई गावदेवी दुधनी टीमचा गोलंदाज सुजित कमीत कमी धावामध्ये रोखण्यामागे यशस्वी होईल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. सुजित ऑन साइडला प्रहार झालाय. फटका चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. आजच्या दिवसातील हा पहिला षटकार. अतिशय दमदार फटका, अगदी ताकदीचा पुरेपूर वापर केला होता. बॉल मात्र डीप मिडविकेट सीमारेषे बाहेर पाहायला मिळाला. षटकार आलाय. फलंदाज ऋतिकच्या बॅटमधून. नक्कीच आवश्यकता देखील आहे कारण शेवटचं षटक आहे. 35 धावा आतापर्यंत बनल्यात. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 4 बॉलमध्ये 8 ते 10 धावा जरी आल्या ना तरी देखील एक चांगलं टोटल पाहायला मिळेल. एक असं टोटल ज्यापासून येऊर संघ फाईट करेल. यावेळेस देखील ऑन साईडला काऊ कॉर्नर रिजनमध्ये बॉल स्टॉप केला गेला आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस बॉल हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक थोडे दूर राहिले. नशिबाची साथ, बॉल निघून गेलाय सीमा पार. मिळतील 4 धावा. चौकार. फोर नॉट 40 धावा धावफलकावर झाल्या आहेत. नक्कीच जाता मात्र एक चांगलं टोटल म्हणावं लागेल. खास करून डेडी ग्राउंडचा विचार केला. सकाळचं सत्र, दमट वातावरण आणि या वातावरणामध्ये 10 ते 12ची सरासरी जी आहे ना ती नेहमीच चांगली मानली जाते. कारण यानंतर चेसिंगसाठी नक्कीच थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. परंतु क्रिकेट आहे. अनिश्चिततेच्या खेळामध्ये काय घडेल काय बिघडेल नक्कीच येणारा काल सांगून जाईल. मात्र त्या दरम्यान 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट झाल्यात. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. शेवटचा बॉल समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलंय. लॉगॉनवरनं क्षेत्ररक्षक येतात. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 4चा खेळ देखील कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर 44 धावा झाल्या आहेत. अर्थातच 11.00च्या सरासरीने धावा जमा केल्या गेल्यात. तर 45 धावांचं लक्ष्य आहे. या धावांचा बाटलाग कशा प्रकारे केला जाईल हे आपण पाहणार आहोतच. मात्र तत्पूर्वी वळूया आपण पुढच्या टॉसकडे. मनस्वी 11 गाणे विपक्ष जय बजरंग भावाले बी या 2 टीममध्ये पुढचा टॉस त्या ठिकाणी उडवला जाईल. सो दोन्ही टीमचे कॅप्टन, चला लवकरात लवकर आपण टॉससाठी या.
रमेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. मनस्वी 11 गाणे. नक्कीच रमेश भोईर आपण बसून घ्या. टॉस टीम गाण्याच्या कॅप्टनने जिंकलाय. कॅप्टन माझ्या समवेत आहेत. टॉस के बॉस काय करणार? बॅटिंग. प्रथम फलंदाजी करतो, याचं मुख्य कारण काय? आम्हाला चेसिंग धावा होत नाही, त्याच्यामुळे आम्ही बॅटिंगच करतो. कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल 4 ओव्हर्समध्ये? 40+ जाण्याचा प्रयत्न करू. या स्पर्धेबाबत थोडक्यात? आयोजन तर खूप छान आहे. आम्हाला खेळण्याची संधी दिली तर मनापासून धन्यवाद. ना आयोजन इथे खेळण्यासाठी सर्व संघ उत्सुक असतात का आम्हाला पण एंट्री भेटावी. धन्यवाद. माझ्यासाठी तुला शुभेच्छा. त्यानंतर जय बजरंग भावाले बी टीमचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत. प्रथम तर मला हे सांग की टॉस महत्त्वाचा होता का आणि जिंकला असता तर काय घेतलं असतं? नक्की क्षेत्ररक्षण करण्याचा. नक्की क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता देखील हवं ते मिळतंय. 4 ओव्हरमध्ये टीम गाणेला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच 40+. या स्पर्धेचा विचार केला तर मागच्या 2 दिवसापासून खूप मोठी चर्चा आहे तालुक्यामध्ये. या स्पर्धेबाबत काय म्हणशील? खूप सुंदर आयोजन असतं आणि या ग्राउंडवर खेळायला भेटल्यामध्ये धन्यवाद सर्वांचे. धन्यवाद. तुला देखील माझ्यासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर टॉस बॉक्समधून बातमी अशी आहे, टॉस जिंकलाय मनस्वी 11 गाणे टीमच्या कॅप्टनने प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. तर जय बजरंग भावाले बी टीमला गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं आहे. नक्कीच त्या दरम्यान वळूया पुढच्या मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 45 धावांचे लक्ष आहे. सचिन 11 भिनार आयोजित कैलासवासी सचिन स्मृती चषक 2025 चा हा धमाका आपण या ठिकाणी पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला अनुभवायला मिळतं. नक्कीच भरपूर चांगली स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचवली जात आहे. सलगचा हा 3रा दिवस. 3ऱ्या दिवसातील पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, ज्या ठिकाणी येऊर टीमने टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी केली. 44 धावा ठोकल्या गेल्यात. 45चं लक्ष आहे. मॅच ऑन पहिला बॉल. पहिलाच बॉल बीट केलाय. त्या ठिकाणी फलंदाजाला बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. गणेशला काहीसा चेंडू समजलेला नाही आहे. बॉल मात्र निर्धाव जातोय. तुमचं फुटवर्क खूप महत्त्वाचं आहे, परंतु यावेळेला जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क झाला नाही आहे. बॉल मात्र निर्धाव गेला आहे. यावेळेस देखील अजून एक चांगला बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. लेग कटर चेंडू पाहायला मिळाला होता. चांगला चेंडू त्या ठिकाणी सुरेशच्या माध्यमातून. यावेळेस हा बॉल ऑन साईडला. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचत आहेत. एक धाव कंप्लीट. फक्त ना फक्त एकच धाव. अकाउंट ओपन झालंय त्या ठिकाणी गणेश आणि सोबतच आई गावदेवी दुधनी टीमचा. 45 धावा ठोकायच्या आहेत. अर्थातच या 45 धावा ठोकत असताना मात्र सुरुवात खूप महत्त्वाची आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस देखील मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न जरूर झाला, परंतु बॉलची दिशा तपासली गेली. वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल.
सुरेश यावेळेस कव्हरच्या वरून अतिशय देखना फटका. क्रिकेटचं सौंदर्य. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय डीप कव्हर सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. अतिशय सुरेख फटका पाहायला मिळाला. 4 धावा मिळतात त्या ठिकाणी. 4 ने धावफलक मात्र पुढे सरकलंय. 6 धावा धावफलकावर झाल्या आहेत. यावेळेस संपर्क हवत असं नाहीये. इनफिल्डच्या आतमध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. फक्त मिळेला सिंगल आणि या सिंगल सोबत धावफलक 7 वर पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. 45 धावा ठोकायच्या आहेत. लो फुलटॉस बॉल. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. नाही की चांगलं षटक म्हणावं लागेल. या षटकामध्ये विकेट नाही आहे, परंतु अचूक टप्प्याची गोलंदाजी जरूर आपल्याला पाहायला मिळाली. कारण आवश्यक धावगती जी आहे ती आवश्यक धावगती या ठिकाणी प्राप्त झाली नाही आहे. आई गावदेवी दुधने टीमला फक्त 8 धावा खर्च झाल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. सुरेशचं हे षटक भरपूर चांगल्या प्रकारे फेकलं गेलं आहे. चला नेक्स्ट ओव्हर. पुढचा गोलंदाज षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आहे. फक्त आणि फक्त 8 धावा धावफलकावर आहेत. वेलकम आमचे परम मित्र, आमचे साथी समालोचक निकेश राऊत, द वॉइस ऑफ खिरवली यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. टीम येऊरचे कॅप्टन. चला आपण थोडी घाई करा. वेलकम निकेश. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक्स्ट्रा कव्हरला बॉल स्टॉप केला गेलाय. सन्माननीय जगदीश मडवी गाणे फिरिंगपाडा माजी सरपंच आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवा. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. ऑन साईडला फ्लिक केलाय. फटका चांगला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा देखील कंप्लीट झाल्या त्या ठिकाणी. स्वप्नील आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सलामीवीर आहेत. मात्र त्या दरम्यान फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूर राहिलाय. पहिल्या टप्प्यावर चेंडू उचलला जातोय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू. संपर्क हवत असं नाही आहे. चांगला बॉल निर्धाव जातोय. कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. धावा धावफलकावर स्थिर आहेत 13.
प्रत्येक निर्धाव चेंडूसोबत आवश्यक धावगती जी आहे ना ती वाढत चालली आहे. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात पहिली विकेट स्वप्नीलला परतावं लागेल. शेवटचा बॉल या षटकातील. 13 धावा धावफलकावर आहेत. चांगली सुरुवात षटकातील. शेवटचा बॉल या बॉलेस देखील जोरदार अपील. पंच मात्र सहमत नाही आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती त्या ठिकाणी. डायरेक्ट हिट जर झाला असतं तर कदाचित निखिलला मैदान सोडावं लागलं असतं. आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 14. एक गडी बाद 14 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 45 धावांचं लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. चौदा धावा धावफलकावर आहेत. अर्थातच येणाऱ्या 12 बॉलमध्ये अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. आणि या 31 धावा कंप्लीट केल्या जातील का की त्या उलट रोखल्या जातील? गोलंदाजांच्या माध्यमातून हे सातत्य तुम्हाला पुढे देखील पाहायला मिळेल का? आपण ऐकूया द व्हॉइस ऑफ किरावले, आमचे मित्र निकेश राऊत. हॅलो चेक. थँक्यू सो मच संदेशजी वखारे सर यांचा 2 दिवस आपण आवाज ऐकला या स्पर्धेमध्ये. जमलेल्या सर्व क्रिकेट रसिकांना या सचिन स्मृती चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. पंचेचाळीस धावांचं आव्हान उभं केले टीम येऊरने. दुसरा चेंडू लोअर फुलटॉस चेंडू, 1 धाव प्राप्त केली गेली आहे. एकच धावेवर थांबवलं गेलंय दोन्ही फलंदाजांना. 1 धावेने संघाची धावसंख्या वाढेल ती म्हणजेच 16. इतनं मोठे फटके खेळावे लागतील टीम दुधनीला. आई गावदेवी दुधनी आपण पाहतोय. श्रीजित पुढचा चेंडू. यावेळेस देखील चेंडू हवेत असेल. डाऊन द बॉल, फिल्डर येईल का? झेल बाद होतोय फलंदाज. लागणारा आणखी एक धक्का आई गावदेवी दुधनी टीमला.
फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. तब्बल 45 धावांचं आव्हान उभं केलं होतं. त्यानंतर गोलंदाजांनी देखील चांगली गोलंदाजी केली. पूर्णपणे बांधून ठेवलंय टीम आईगाव देवी दुधनई टीमला. इथनं नवीन फलंदाज येतोय समीर भोईर. षटकातील पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील लोअर फुल टॉस चेंडू. शरीराचा वेध घेणारा चेंडू, त्यावर एक सिंगल धाव जोडली गेली आहे. इथनं वारली 11 येऊर टीमला सिंगल डबलने एवढासा फरक पडणार नाही, कारण अजूनही भरपूर धावांचा पाठलाग करणं बाकी आहे. धाव फलकावर धावा जोडल्या गेल्या आतापर्यंत 17. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस फुल टॉस चेंडू आणि फुल टॉल वसूल केला गेलाय. चेंडू पाठवलाय सीमा रेषा बाहेर. मिळतील 6 धावा. षटकार. चांगलं शॉर्ट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं होतं. समीर भुईर याच्या बॅट मधनं आल्या षटकार आलाय. गणेश याच्या बॅट मधनं आला होता. यावेळेस मात्र पंच आमच्याकडे वळतायत. इट्स अ वाईट बॉल. अव्वांतर चेंडू हाताळला गेलाय गोलंदाजाकडनं. षटकार आल्यानंतर कुठेतरी दबाव वाढलाय गोलंदाजावर. यावेळेस टर्न केलंय ऑन साइडला. 1 बाउन्स. थोडं फंबल झालंय. मात्र एकच धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. तिसऱ्या षटकाची होईल समाप्ती आणि धावसंख्या होईल ती म्हणजेच 24. येणारे 6 चेंडू आणि तब्बल 21 धावांची गरज असेल इथून टीम आईगाव देवी दुधनी संघाला. सहा चेंडू आणि 21चं इक्वेशन मैदानात शिल्लक राहिलंय. त्या 21 धावा रोखण्यासाठी चौथा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय दीपक. 6 चेंडू 21 धावा. षटकातील पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चेंडू हवेत जाऊन दी बॉल फिल्डर येईल का? मात्र स्वतः गोलंदाजाकडनं चुकी घडली आहे. झेल पकडणं गरजेचं होतं. मात्र झेल सुटली आणि 2 धावा प्राप्त केल्या दोन्ही फलंदाजांनी आणि धावसंख्या पुढे वाटचाल करेल ती म्हणजेच तब्बल 26. चुकी घडली आहे गोलंदाजाकडनं. अजूनही 19 धावांची गरज असेल. 5 चेंडू 19 धावा. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस शॉर्ट चेंडू आणि चेंडू डिस्पॅच केलंय सीमा रेषा बाहेर. मिळतील 6 धावा. जले पे नमक छिडक दिया. ज्या फलंदाजाचा झेल सोडला होता त्याच निखिलच्या बॅट मधनं आलाय हा षटकार. गरज होती या षटकाराची आईगाव देवी दुधनी टीमला आणि धावसंख्या पुढे वाटचाल करते ती म्हणजेच तब्बल 32. अजूनही 13 धावांची गरज असेल. 4 चेंडू आणि 13 धावा. दोन्ही संघांसाठी समतोल अवस्थेत असलेला सामना. पुढचा बॉल हा देखील चेंडू डिस्पॅच केलाय सीमा रेषाबाहेर. षटकार 6.
क्रिकेटच्या खेळामध्ये जेवढं चांगली तुमची गोलंदाजी, जेवढी चांगली तुमची फलंदाजी, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण असणं गरजेचं आहे. ज्या निखिलचं जे पहिल्या चेंडूवर सोडला गेलाय त्याच निखिलच्या बॅटमधनं 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 38-38. इतना दबाव वाढला असेल गोलंदाजावर. पुढचा बॉल इतना कमबॅक करेल का? यावेळेस देखील चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने आणि चेंडू निघून जातोय सीमा रेषा बाहेर. बॅक टू बॅक 3रा षटकार आलाय फलंदाज निखिल याच्या बॅट मधनं. त्या प्रकारे फलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेस चेंडू हवेत आणि फलंदाज होईल बाद. चुकी घडली आहे का निखिलकडनं? कारण संघाला फक्त आणि फक्त 1 धावेची गरज होती. इथनं 1 चेंडू आणि 1 धावेची गरज असेल. एखादा निर्धाव चेंडू येईल का गोलंदाजाकडनं? इथनं सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? एक चेंडू आणि 1 धाव. कृपया टीम वारली 11 येऊर टीम कृपया सहकार्य करायचे मित्रांनो. त्वरित फिल्डिंग सजवून घ्यायची आहे. 1 चेंडू 1 धाव. नक्कीच सामना रंगतदार अवस्थेमध्ये उभा आहे. एखादा निर्धाव चेंडू येईल का? सुपर ओव्हर पाहायला मिळेल का आपल्याला? प्रेशर नक्कीच फलंदाजावर असेल. भिनारगावचे प्रथम नागरिक सरपंच भरतजी घाटाल साहेब यांचं शुभागमन झालंय. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. इथनं सामना जिंकलाय टीम आई गावदेवी दुधनी टीमने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम वारली 11 येऊर. नक्कीच शेवटच्या चेंडूवर काय घडलंय ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. इथनं बॅटची एज होती आणि फर्स्ट लिम मध्ये चुकी घडली होती. हार्ड लक टीम वारली 11 येऊर. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय ज्याने पहिल्या सत्रामध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं. धावा खर्च केल्या होत्या 6, विकेट प्राप्त केली होती 1 आणि उत्तरार्धाच्या खेळामध्ये जिथे आपल्या टीमला मोठ्या फटक्यांची गरज होती, ज्याच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 3 षटकार आले, वैयक्तिक 28 धावा बनवल्या, तोच निखिल ठरतोय मॅन ऑफ द मॅच. निखिल याला विनंती करतोय की आपल्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे.